मला वासू हा जो शॉट होता ना, या शॉट बद्दल बेनॉनी लिहिलेला आठवतं की सोबर्स ऑफ द विकेट खेळायचा, म्हणजे त्याला बॉल पडल्यानंतर बघायचा. तर तो फसला, त्याला ते वाटलं की बॉल आत येतोय, पण बेनॉनी त्याला स्ट्रेट वन टाकला. सोबर्स त्याला वेलबोल्ड बळाला आणि त्याच्या बाजूने बाउंड्री गेली, म्हणून त्याने टाळ्या मारल्या. नाही, मास्टर द्या, प्रश्नच नाही पप्पू. आणि खलास करून टाकलं त्या इनिंग मध्ये त्याला. फ्रँक वॉरला वेस्ट इंडिज मध्ये सुभाष गुप्ताने पहिला गुगली टाकला ना, त्यावेळी तो लेग ब्रेक समजून कट करायला आला, तर गुगली आतमध्ये आल्यावर तिथनंच असं केलं आणि बाउंड्री मारली, इकडे मारली, आणि तिकडे जाऊन सुभाषला सांगितलं परत करू नको ही गोष्ट. डोंट डू इट अगेन. हे मोठे लोक बोलतात पण छान, त्यांचे ते कोट्स आणि किस्से खूप छान. बँटर इज फाईन पप्पू, पण शिया गायला काय अर्थ नाही. म्हणजे ज्याला जास्त शिया येत आहेत तो जिंकणार, याला काय अर्थ आहे? ते इव्हान्सचं सांग ना. इव्हान्सचं त्याने स्क्वेअर लेगला जाऊन कॅच घेतला, तो कुठल्या ती कॅन्टरबरी आणि ऑक्शियाची मॅच होती, आणि हॅटन वॉज बॅटिंग आणि डीव्हीपी राईट बॉलिंग करू. राईट वॉज अ ग्रेट लेग स्पिनर. तर स्वीप मारलं तर टॉप पेच झालं आणि अंपायरच्या मागे कॅच गेला. ते एव्हान्स विकेट किपर धावत जाऊन तिकडे कॅच पकडला. हॅटनने आतमध्ये जाताना एव्हान्सला सांगितलं, वाय डोंट यू माइंड युअर ओन बिझनेस. वासू, हॅटनबरोबर मी 3 तास गप्पा मारल्यात रे त्या दिवशी. त्याचा वाढदिवस होता. अरे इतकं ग्रेट वाटलं ना. आणि त्या माणसाशी 3 तास गप्पा मारल्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी मला ओळखच दिली नाही, कारण त्याच्या पोटात 5 पेग गेले होते. आणि तो त्या दिवशी जे कपिल आणि सुनील बद्दल बोललाय ना, कोण? प्रेमाने, लेन हटन. ऍब्सोल्युटली. मी 86 ची गोष्ट सांगतो की ज्या वेळेला 5 पेग बिल आलं असेल म्हणून काही बोलला नाही. खरा खडूस होता तो, खरा खडूस होता. आता आपण वासू जरा काही लेफ्ट हँडर्स जातोय. त्यातला नील हार्वे, याच्याबद्दल सगळ्यांनाच तुमच्या पिढीच्या लोकांना प्रेम आहे. ग्रेट प्लेअर यार, ग्रेट प्लेअर. आणि 19व्या वर्षी ज्याने 100 केल्या इंग्लंडमध्ये ऑन अ डेब्यू. ऑन अ डेब्यू. Wicket with the score 1 for 65. या हार्वेचा ग्रेटनेस तुला कशात वाटतो? म्हणजे तो स्टेप आउट होऊन खेळायचा जास्त, फुटवर्क वॉज ग्रेट ऍब्सोल्युटली. अरे पप्पू, त्याची आयसाईड एवढी खराब होती तुला माहित नाही. हो, त्याला स्कोरबोर्ड दिसायचा नाही. साऊथ नाही, स्कोरबोर्ड दिसायचा. साऊथ आफ्रिकेत सगळ्याच जणांनी बॉबी सिम्पसनने एका डॉक्टरची फ्रेंडशिप म्हणून सगळ्यांचे आईज चेक करून घेतले. आणि हार्वीला काय विचारलं माहिती आहे तुला? हू लीड्स यू टू द विकेट. म्हणजे तुला कोण काठी, कोण तुझी, तू जातोस कसा विकेटवर, तू दिसते कशी? आणि बॅड आयसाईट. तरी त्या काळात 6000 रन्स, 21 100 त्याच्या आहेत. वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेयर्स, प्रश्नच नाही. आपल्याकडे लेफ्ट ऑन टॉप ऑफ दॅट अ ग्रेट फिल्डर यार. त्याचा थ्रो खूप चांगला होता ना. ब्रिलियंट. मच बेटर दॅन ओनिल्स, दो इट वॉज प्रोबॅबली लेस पॉवरफुल. 25 आणि हा वासूचा from सगळ्यात 145 आवडता. ball वासू ही face. बाउंड्री Though in a बघ. partnership of 160, he hit 21 boundaries. I can assure you, no one could ever have batted better than Pollock that day, after he came in with South Africa 43 for 4. तुला you have not seen him, you have missed something in life. Yeah, I saw him in that veterans match, पण तेव्हा तो म्हातारा झाला होता, पण तेव्हा पण 100 अरे पप्पू, पहिल्या दिवशी सिडनीला त्यांनी डेनिस लिहिलेला असा पाय काढून एक्स्ट्रा कोड ड्राईव्ह मारली होती ना, 5 दिवस तो मार्क होता ग्राउंड वरती. गवत जाळत गेला नाही ना, बॉल जातो ना, त्याच्या मॉर्निंग असते ना, तर ड्यू चेजिंग दॅट बॉल यार. अच्छा, फॅन्टास्टिक ना ते 2 शॉट, जस्ट अनबिलिव्हेबल. ऑफ साइडला तो बाप होता. ऑफ साइडला ही वॉज अ किंग. गॅरी वॉज किंग ऑन बोथ द साइड. येस, आपण गांगुली बिंगोली म्हणतो, गांगुली आजोबा होता. गॅरी सोबत बोलायचं आणि नंतर गांगुली. अरे द्रविड बोलला, द्रविड. अरे क्रुएल जोक वासू. हा जोक माझा नाही, हा राहुल द्रविडचा जोक आहे. तो म्हणाला पहिल्यांदा देव आणि नंतर गांगुली ऑन द ऑफ साइड, म्हणजे मध्ये कोणच नाही असा अर्थ होतो. पण राहुलनी तिसरा कोणी पाहिलाच नसेल, काय करता. But it was a cruel joke. Yes. He was a good offside player, but that's all. That's all. पण शॉर्ट बॉल मध्ये धावपळ व्हायची नाही का? बॉल उचलला की हा कोसळायचा, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि कोणी पाकिस्तान जाऊन त्याला शॉर्ट बॉल काढून आउट काढायचं म्हणजे काय? आणि वासू आपला नील हार्वे. Padikkar finds his bearings straight away. आपल्या नील हार्वेला पप्पू खरं सांगू काय झालं,
तो किती चांगला आहे Wadekar ते मला stylishly कळलं. has the measure of oath. नाही आपण हा बघूया आणि बोलूया. अजित बद्दल एक थोडं Here बोललंच we go पाहिजे. round the Birkinshaw bush. Wadekar, one of the few to have scored well in all 3 tests so far. It looks like a day of leather hunting for England in the leather city of Kanpur. Wadekar shows himself to be still delightfully fluid. वासू अजितच्या आणि तुझ्या पार्टनरशिप पण खूप झाल्यात. अजित तुझा प्रेमाचा माणूस. अजितच्या बरोबर मी बॅटिंग करणं नेहमी अजितने काहीतरी रेकॉर्ड बिकॉर्ड असं काहीतरी नेहमी केलंय. आणि पप्पू त्याला त्याला नेहमी सांगतो मी की तो किती चांगला होता त्याला स्वतःलाच कळलं नाही आणि कोणी नव्हतं कोणी सांगायला ऑल्सो. पण त्याला टेक्निक बिकनिक शिकवलं आणि तो संपला ना. टेस्ट मॅच खेळायला लागल्यानंतर टेक्निक कसलं शिकतोस तू. त्याला त्याचं टू लेट टू डू इट. Yes. टू मॅनेज टेक्निकल ऍडजस्टमेंट इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. त्याने स्टान्स बदलला आणि स्वतःची वाट लावून घेतली. उगाच ओपन रन केला म्हटलं तुझी बॅट इकडनं इकडे येताना बॉल इकडे जाणार की इकडे जाणार रे. पण तू त्याला जी बॅटिंग करताना बघितली बाप ना, रणजी लेवलला ही वॉज प्रॉब्ली द ग्रेटेस्ट इंडियन. इझिली. कारण तू सगळ्यांना पाहिलं, सुनीलला पाहिलं, सचिनला पाहिलं, पण त्या लेवलला तुला तो ग्रेटेस्ट वाटतो नेहमी. अरे पप्पू एकदा कर्नाटकात त्यावेळी मैसूर म्हणून खेळायचे ना ते 300 केले त्याने. 362 केल्या होत्या आणि त्या दिवशी सकाळी प्लेननी खूप कर्नाटकाचे आले होते. झांजा वाजवत होते ग्राउंड मध्ये बसून आणि बॉम्बेची बॅटिंग आली. संध्याकाळी बॉम्बेचा स्कोर 325. अर्ध प्लेन परत. प्रसन्न सारखा बॉलर, त्याला ऑफ स्पिनर खरा लेफ्ट हँडर, त्याने हुरूप यायला पाहिजे, पण तो आत पळायचा म्हणे. पप्पू हे कागदावर आयुष्य होऊ शकतो, खेळताना खेळताना तो आत जायचा. किंवा ऑफ स्पिनर आहे आणि तो ऑफ लेफ्ट हँडर वगैरे ते कागदावर ठीक आहे. मोठा प्लेअर असला ते कागद बिगद फाडून फेकून रन्स बनवतो. अरे वासू तो काय किस्सा रे, एकदा अजित तू मॅचला किट न घेता आला, बस दिसली म्हणून पळत आलो म्हणाला. अजितचे असे खूप आहेत पप्पू, एक दिवस पुरणार नाही. पण हा सांग ना. म्हणजे मला वासूनीच सांगितला, तो एक दिवशी मॅचला किट न घेता आला, तर वासून त्याला विचारलं काय झालं, तो म्हणाला अरे O2 बस दिसली वाटेत म्हणून मी तसाच बसलो म्हणे बस मध्ये आणि मॅचला गेला. आणि परत रन्स केले असतील, म्हणजे तुझी बॅट वापरून त्याने रन्स नक्की गेले असतील. नाही 52 केला. ब्रिलियंट प्लेअर पप्पू ऑन अ हॉरिबल इन्क्लुडिंग 10 बाउंड्रीज. आणि आता लॉईड तो बॅट बहुतेक लोहाराच्या दुकानातून घ्यायचा हा माणूस. Hoisted away into the grandstand balcony. A tremendous blow by Clive Lloyd. And really hammered that square before. हा रिअल हातोडा ना. वर्ल्ड कप फायनल आहे बघू. हो हो हो, त्याने 105 रन्स केले होते. ती काय रे हातोडा ना. गुड प्लेअर, पण ते बघू ऑस्ट्रेलियाला ते 75 ला त्यांना पळवले ऑस्ट्रेलियाने. हो. लिली थॉम्सनने त्यावेळी काय केलं नाही. त्याने नाही केलं. दॅट वॉज द टाइम टू प्रूव्ह हाऊ गुड यू आर ना अगेन्स्ट द टॉप टीम. एक्झॅक्टली. आणि हा वासूचा चेला, वासूने ह्याला कोचिंग केलं, तर वासूने ह्याला कसं काय कोचिंग केलं मला माहित नाही, पण बघ सनत जयसूर्य. There's Jayasuriya. What a way to start the innings. Tim Bresnan with the new ball, and not necessarily a good idea. वासू या माणसाने ओपनिंग बॅट्समॅनशिपची अरे गॉड डेफिनेशन गॉड बदलली. पप्पू गॉड्स गुड मॅन. त्या गावात Absolute. शेतातून यायचा हो, त्या म्हातारा मटारा नावाचं छोटं विलेज आहे तिथे, तिथनं आलेला आहे आणि म्हणजे त्यांनी कधी बस बीस पाहिलेली पण नव्हती. अँड टू डेव्हलप इन टू अ प्लेअर ऑफ इंटरनॅशनल रेप्युट इज नो जोक यार. इट्स मला युनिक. आठवतं 1993 साली ते श्रीलंकेच्या प्ले स्टेट मध्ये चांगली मैत्री आहे, तर त्यांचा गुरु सिंग एकदा याला घेऊन आला. त्यावेळेला नवीन होता तो. असांका. हा असांका. आणि तो मला असं म्हणाला ही इज अवर विनोद कांबळे. त्याच्यानंतर विनोद कांबळे हरवला तो हरवलाच. हा मात्र शेवटपर्यंत मारत राहिला. म्हणजे याने टोटली बॅटिंगचा अप्रोच, ओपनिंग बॅटिंगचा अप्रोचच बदलून टाकला. तो आणि तो त्याचा विकेट किपर. तू त्याला कोचिंग मध्ये नेमकं काय दिलंस? काय नाही, मी त्याला फक्त लेफ्ट हँडरच्या अगेन्स्ट कसं खेळायचं एवढं त्याच्याशी बोललो एकदा. तो प्रॉम्प्टली येऊन स्वतःची येऊन बॅटिंग करणार, बॉलिंग करणार, फिल्डिंग, पीटी बीटी काही सांगायला लागायचं नाही. आणि आमच्या टीम मध्ये त्याचे 3-4 टेस्ट प्लेयर्स होते. आता विकेट आता अंपायर आहे तो माझ्या टीमचा प्लेअर होता. कोण? आजच अंपायर आहे तो धर्मसेना. धर्मसेना. अच्छा.
तू त्यांच्या सगळ्या बऱ्याच प्लेयर्सना शिकवलंस म्हणजे नाही एकाच क्लबला फक्त फील्डला ब्रूमफिल्डला. yes. गेला तो शेली पण वारला गेल्या हो. आठवड्यात गेल्या महिन्यात. महानामाला पण कोचिंग वाचूनच होय, दिलंय, म्हणजे त्यांच्या महानामा- बऱ्याचशा प्लेयर्सना. मानव वॉज अ व्हेरी गुड स्टुडंट. त्याचा भाऊ वॉज अ बेटर प्लेयर दॅन हिम. देवका. तेव्हा का तिथे अजून तुझी आठवण करतात मात्र हे मंडळी. आणि आता वासू याच्यानंतर द्रविडचा देव गांगुली. Half century for Sourav Ganguly. Another and slapped to the offside. Oh, well, that's poor bowling. Again, he set it offside field, and where does he bowl it? At leg stump. Beautifully played. He really does hand the ball so well in that area. That's a lovely stroke from Ganguly. Oh, this is good to watch. It'll be good to watch from the Indian dressing room. Carved away again. That's to Ganguly. There is a man out on the leg side. Not made any difference. That's hit high and Zahir Khan punches the air. Mohammed Kaif is going down to celebrate with his fans. पण वासू ह्या गट त्याच्याकडेच होत्या, म्हणजे शर्ट काढून वगैरे फिरवणे, मराठीत आपल्या इंग्लिश मधल्या सगळ्या ओळ्या ऐकवणे. आणखीन 3-4 वेळा फिरवला असता अनफिट झाला असता. शक्य शक्य शक्य. अरे शक्य ना, नक्की सांगतो तुला. मी त्याला स्पेंड 2 months with them when they were growing up. राहुल कुंबळे, अजय जडेजा, अजय शर्मा, सगळे बोर्डाचे कॅम्प मी घेत होतो त्यावेळी. मला हे लोक यांची ढाल कुठपर्यंत आणणार मला साधारण आयडिया आहे. पण राहुल द्रविडने खिशातून रुमाल पण काढून फिरवलं नसतं. नाही राहुल द्रविड वॉज अ विकेट किपर बॅट्समन. आणि मी विकेट किपरवर फुल्ली मारून त्याला परत पाठवलं होतं की फॉरगेट विकेट किपिंग, जस्ट बॅट. आणि त्याचा त्याला फायदा झाला. वेल आय डोंट नो ते कारण तो कानडी ब्राह्मण आहे. नाही तो मराठी आहे. कानडी ब्राह्मण वासू नाही बाबा. अरे मी त्याच्याकडे जाऊन राहतो, त्याचे आई वडील मराठी आहेत, सगळे मराठीत बोलतात, असं काय सांगतो तुम्हाला. मराठी बोलत असतील पण कानडी ब्राह्मण. ते पुण्याचे आहेत रे. ते इंदोरचे आहेत. इंदोरचे आई इंदोरचे पण. हो ना. हे इंदोरचे आहेत. आणि अत्यंत होळकरचा प्लेअर बोलतोय ते. येस. आणि नाही वासू म्हणजे खरं सांगतो मी तुला, एक ग्रेट फॅमिली, म्हणजे सुशिक्षित खऱ्या अर्थाने म्हणतात ना, अशा अर्थाने फॅमिली आहे. त्याची आई, त्याच्याकडे जे काय पर्सिव्हरन्स वगैरे जे गुण आहेत. मेट हिज पेरेंट्स. मी एक आता पाकिस्तानची मॅच मी बँगलोरला गेलो होतो ना बघायला. त्यावेळी आय वॉज सिटिंग विथ हिम होल डे लॉंग विथ हिज फादर. सिम्पल मॅन. मला वाटतं राहुलकडे हे जे पेशन्स बिशन गुण त्याच्या आईकडून आलेले आहेत. अरे त्याच्या आईने तिने फाईन आर्ट्स मध्ये आधी डिप्लोमा घेतला, त्याच्यानंतर 57व्या वर्षी फाईन आर्ट्स मध्ये तिने डॉक्टरेट केली. त्याच्यानंतर पीएचडी केली. त्याचे वडील फूड टेक्नॉलॉजी, त्याचा भाऊ जो आहे तो XLRI मधून नाही, तो IIMS वाला आहे. त्याच्या भावाची बायको XLRI वाले, ह्याची बायको डॉक्टर आहे. घरामध्ये कमीत कमी शिकलेला राहुल आहे, म्हणजे त्याने फक्त MBA केलंय. पण खरं सांगतो, पण तोही तितकाच ब्रिलियंट आहे. आता त्याला मध्यंतरी ग्रीसमध्ये मॅनेजमेंटवर लेक्चर देण्यासाठी बोलवलं होतं. आता त्याला भरपूर वेळ. आता त्यांनी ब्रॅडमन लेक्चर मध्ये ही स्पीक्स व्हेरी वेल. जनरली इज व्हेरी लेवल हेडेड. आणि हे आहे थोडासा तो इंट्रोवर्ट आहे, म्हणजे असा रुमाल विमाल काढून. मग सचिन तरी कुठे, सचिन खिशात पण हात नसता घातला, म्हणजे फिरवायचं म्हटलं तर रुमाल. ही वॉज असं हे नाहीये. पण गांगुलीकडे पप्पू स्वतःचा रुमाल न काढण्याच्या नथिंग रॉंग इन इट. दुसऱ्याचा नाही काढला तर कबूल. पण यांच्याकडे स्वतःचे रुमाल असतात का, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. पण एक वासू, पण तुला सांगतो की ह्या फिरवली त्यावेळेला मॅचला मी होतो. त्याच्यानंतर एक पार्टी होती, ते व्ह्यू रिचर्ड्स म्हणाला, म्हणे मला आवडला की त्याने शर्ट काढून फिरवला. मी आणखीन काय काय काढलं असतं, म्हटलं नको तेवढं बस. एस्केप विथ नथिंग ॲट ऑल. ही शुड हॅव बीन बँड फॉर ॲटलीस्ट कपल ऑफ मॅचेस. आपल्याला लक्षात नाही येत ना, न ऐकता काय शिवाय घालतो ते कळत नाही. कळतं ना मग. पण ते तिथे आणि इंग्लिश लोकांच्या इंग्लिश मध्येच मारतोय, हिंदीत तरी मारू शिवाय म्हणजे कळणार नाही त्यांना.
त्याला घरून मात्र तंबी मिळाली होती त्यावेळेला. त्याला बापाने Of course सांगितलं मिळाली होतं की होती. तू जर पुन्हा असं काय फिरवलंस तर तुला घरात घेणार नाही. म्हणजे 600 कोटी गेलेस ते. 600 कोटीच आहे म्हणे तू. कोण? त्याच्या घरची प्रॉपर्टी 600-700 कोटी. नाही, पप्पू रे. त्याच्याकडे 14 का 15 अल्सेशन कुत्रे आहेत हो. आणि तरी या घाबरतो बॅटिंगला, म्हणजे मला कळत नाही. अरे त्याच्याकडे खरंच 37 का 40 नोकर आहेत वासू. खोटं नाही सांगत. पप्पू, 100 माणसं आहेत घरात तुला त्याच्या. साधारण सांगतो पप्पू, तो रुया कॉलेज पाहिलास ना, तेवढं त्याचं घर आहे. हो. मला सचिन म्हणाला 100 मी बोलायचे. दोनदा 100. जेवायला गेलोय 100. त्याच्याकडे. हो. दोनदा जेवायला गेलोय. जेवण खाली उतरेपर्यंत रवांचं झालेलं सगळं. पुन्हा एकदा अरे इतकं चालत तरी गाडी येतच नाही आपल्याला. म्हणजे मी त्याला लास्ट विचारलं होतं ते आता याकडे 32 कार होत्या आणि गॅरेज बिरेज आहे स्वतःच. म्हणजे एक शॉपिंग सेंटर पण टाकलं असेल दॅट स्वतःच्या. इज फाईन, इज अ नाईस चॅप, एव्हरीथिंग इज ओके, पण ही इज नॉट दॅट लेवल प्लेअर. पप्पू इज अ गुड प्लेअर. He was not. पण एक लक्षात ठेवा वासू. राहुल द्रविड व्हेरी गुड प्लेअर, Yeah. ग्रेट प्लेअर. सचिन, सुनील, विशी, दे आर ग्रेट प्लेअर. No, that आपण is yes. सगळ्यांना ग्रेट लेवल लावलं तर यू आर इन्सल्टिंग अदर पीपल ना. Correct. वन डे लेवल यू कॉल हिम ग्रेट. वन डे लेवल वासू सौरभ, कारण वन डे लेवलला त्याने खूप रन्स केले. नाही वनडेला पप्पू काय आहे तुला बघा, इट्स अ बिट ऑफ अ लॉटरी. नाही इट इज, पण ते सगळ्यांना लागलेलं नाही ना. अरे हो, पण 40 वेळा बॅट फिरवलं, 30 वेळा लागले तर युअर बॅटिंग 80 आहे. पण ते 40-30 वेळा लागली पाहिजे ना, असं नाही. अरे थोडंसं नाही तर येत प्रत्येकाने रन्स केले असते वासू. नाही, आय डोंट थिंक वनडेचा परफॉर्मन्स कॅन बी पुट इन टू युअर टेस्ट मॅच. नो इट शुड नॉट बी. पण आपण जर असं वेगळं गेलं की वन डे टेस्ट मॅच इज अ टेस्ट मॅच इज अ टेस्ट मॅच. इट इज डेफिनेटली दॅट इज द हायएस्ट टेस्ट. हाऊ मेनी टेस्ट हॅज ही प्लेड? आय सेड 50. टेस्ट मॅच इज अ टेस्ट मॅच इज अ टेस्ट मॅच. येस आय अग्री. पण आता तेवढ्याच वन डे खेळल्या जातात म्हणून तो रेकॉर्ड धरला जातो. म्हणून मी तुला असं विचारलं की वन डे मध्ये तू त्याला काय रेट करशील. पण हा प्रॉब्लेबली वन ऑफ द, पण आणखी तो आणखी गांगुली जाम पळायचा असं म्हणतात. म्हणजे तो बॅटिंग मी म्हणतोय तेच सांगतो तुला, बॅटिंग ऑर्डर देताना लपायचा सुरुवातीला, कारण त्याला तिसऱ्या नंबरला पाठवलेली भीती वाटायची. अरे तो एक मल्होत्रा नावाचा एक प्लेअर गेला होता वेस्ट इंडिजला. लास्ट टेस्ट मॅचला, जमैकाला टेस्ट मॅच होती, त्याचं सिलेक्शन चालू होतं. हा माळ्यावर लपला होता. का माहितीये ना, घेतील म्हणून. अरे खरं आहे म्हणजे नाही, हे ऍब्सोल्युटली खरं आहे. तुम्हाला सांगतो की मला एक गाव ऍब्सोल्युटली खरं म्हणजे काय, ज्याच्या आवाजी घेतला तो मला सांगत होता. मला वासू सुनीलने एक किस्सा सांगितलेला आठवतो की 78-79च्या ऑस्ट्रेलियाच्या टूरला ज्या वेळेला अशोक मंकड खूप नाटकं करायचं, त्याला खेळायचं नसायचं. तर एक दिवशी बेदी कंटाळला आणि बेदीने ते अशोक मंकडला विचारलं तू खेळणारच की नाही सांग. तर तो म्हणाला नाही, मेरा पुल्ड मसल आहे. तर त्याने सुनीलला सांगितलं जा ब्रिजेश पटेलला सांग तू खेळतोय. सुनील म्हणाला मी धावत ब्रिजेशला सांगितलं. आनंद, अरे ब्रिजेश तू खेळताय, थोडा लक्की होतो मुझे नाही खेळले काय. ही लेवल होती आपल्या प्लेयरची. हे दोघही जण विकेट स्वतः बघून यायचे सकाळी आणि खेळायचं की नाही ठरवायचे. हे दिलीप सरदेसाई बद्दल बोलायचं, किती खरं होतं रे असं? नाही ना, कारण मी असं ऐकलंय की दिलीप सरदेसाई स्टार्टर, बट वन्स ही वॉज 10-15 बॉल्स इनसाइड चॅम्पियन प्लेयर. But Vasu, what do you think of this man? Probably I have as great respect as Sachin Tendulkar. मैं just हे बाजूला करे. The enemies to Brian Lara. He's gone for a pull, and there it is. Brian Lara's done it. The ball rockets into the boundary fence. The new world record holder is Brian Charles Lara of Trinidad and Tobago. What a moment for Trinidad and Tobago and West Indies cricket. And today at 11:46, Brian Charles Lara is the new world record holder. He's the newest holder of the highest individual innings total. आणि हा स्वतःचा रेकॉर्ड पुन्हा मोडलाय रे. दॅट इज द ग्रेटेस्ट अचीवमेंट. 10 वर्षानंतर त्याच ग्राउंडवर त्याच टीमच्या अगेन्स्ट त्याच बॉलरला तो चूक मारून रेकॉर्ड मोडला. दॅट इज ऍब्सोल्युटली ग्रेट. आणि 6 विकेट्स मारले रे त्याने. It's gone into the Sir Vivian Richards pavilion for 6, and it draws a Brian Lara level
with लेवल the करायला 6 मारली रे त्यांनी. other world record holder Matthew Hayden. त्या मॅथ्यू हेडनने 380 केला होता. हो There it is. हे दोनदा आयुष्यात प्रभू वर्ल्ड रेकॉर्ड It's करणे fallen once समथिंग again युनिक. to Brian Charles Lara of Trinidad and Tobago and the West Indies, the second time in his career that he's broken this record. फक्त ते विकेट वर येतात ना Batting to पप्पू म्हणजे Lara. काहीतरी. There goes the sweep. There it is. Perhaps the most significant single ever in the history of Test match cricket. Brian Charles Lara becomes the first man in the history of the game to register a score of आणि 400. 582 बॉल रे. हो तुम्हाला सांग की वासू त्याने त्याच्याकडे हायएस्ट रनचा फर्स्ट क्लास क्रिकेट मधला रेकॉर्ड आहे 505 रन्स आणि हा 400चा. 400चा कधीतरी कोणतरी मोडू शकेल कारण आपण आता बघतोय की आता हा पण जवळ आला होता तुझा आता ऑस्ट्रेलियन नाही कॅप्टन पप्पू, पण स्वतःच्या रेकॉर्ड करता तो मॅच देणार नाही पप्पू. ऑस्ट्रेलियन रेकॉर्ड करता मॅच देणं इम्पॉसिबल. नाही तर ते गोष्ट वेगळी आहे. लाराने मॅच देऊन टाकली होती. लाराने ठरवलं होतं की आपल्याला रेकॉर्ड तोडायचं बस, बाकी मॅच गेली इट्स मिनिंगलेस. यू ब्रिंगिंग क्रिकेट टू अ डिसरिप्यूट. येस, पण तू तो जर भाग काढला असता स्वतःचा रेकॉर्ड दोनदा तोडणं, दोनदा 375, एकदा सोबर्सला वाटलं नव्हतं की आपला रेकॉर्ड कधी तोडला जाईल. म्हणजे मला वासू एक 5 ते 10 मिनिटं घेतो आपला वेळ, पण मला सोबर्सने सांगितलेलं आठवतं. मी त्याला सोबर्सला विचारले तू 365चा रेकॉर्ड कसा मोडलास, तेव्हा त्याने असं सांगितलं वासू की त्याच्या आधी एक दोघांच्या पार्टनरशिपचा, त्याच्या आणि हंटचा पार्टनरशिपचा एक रेकॉर्ड होता, तो जवळ आला होता मोडायला आणि कोणीतरी येऊन हंटला सांगितलं की हा रेकॉर्ड आहे आणि हंट रनआउट झाला त्या घाईमध्ये. 280. त्याच्यानंतर ज्या वेळेला त्याच्या 300 झाल्या त्यावेळेला एक कोणतरी त्याला सांगायला आला, म्हणजे वेस्ट इंडियन क्रिकेटर, आणि त्याला सांगितले की 364 नॉट आउट हा हटनचा रेकॉर्ड आहे, तुला 365 करायचे आहेत. तर तो असं म्हणाला की त्याला माहित नव्हता हटननी केलेल्या 364. तो म्हणाला मी असं स्वतःला समजवलं की वेस्ट इंडिजला जिंकायला अजून 65 रन्स पाहिजेत आणि त्या मला करायच्या आहेत, आणि त्या ऍटिट्यूडने त्यांनी त्या रन्स केल्या आणि 365 रन्स केल्या. ही ऍटिट्यूड सगळ्यात महत्वाची आहे. आणि त्याला जेव्हा 364 रन झाल्यानंतर हनीफ मोहम्मदने हातात बॉल घेतला आणि डाव्या हाताने टाकला आणि त्याने इक्वल केल्यानंतर अंडर हँड टाकला. पाकिस्तानी काही टाकू शकतात. पण त्या मॅचला पप्पू हनीफनी पण एक रेकॉर्ड केलं, लोकांच्या लक्षात येत नाही. फर्स्ट विकेट, सेकंड विकेट, थर्ड विकेट, फोर्थ विकेट, 100 रन पार्टनरशिप. येस, आणि त्याच टेस्ट मॅचला त्याने स्कोर 334. येस, आणि सगळ्यात जास्त खेळला. मला वाटतं तो रेकॉर्ड मोडलेला नाही. 900 समथिंग 900 आणि ऑड मिनिटं खेळलेला आहे तो. दॅट इज फॅन्टास्टिक. आणि मला ह्या माणसाबद्दल तुझं काय मत आहे आत्ता पाहिजे, पण आपण आधी त्याला बघू. हा शेवट. Goes for the big one. He's a powerful striker of the ball. That's 6 for Dhoni. To free his arms, and boy, have a look at this. That white ball is flying. He goes for it again. The result the same. Second 6 for Dhoni. He struck it cleanly again. He's just an amazing striker of the cricket ball. Didn't bother running, and Billy's having fun, and so is Dhoni. What a shot! Absolute power, and again coupled with timing. There's 3 sixes in the process. Giving the charge. This is the cast outfield. Dhoni taking the Sri Lankans on. Boundary to end the over. 7 overs gone. It's 49 for 1. Straight down the ground. There is a man there. I promise you, he did not move more than 3 meters, and it had gone past him. 6 more. How easily he has done that. त्याला एकेकाळी ग्रेटेस्ट कॅप्टन असं म्हटलं गेलं. 1-2 वर्षापूर्वी इंडियाचा ग्रेटेस्ट कॅप्टन असं अनेक लोकांनी म्हटलं धोनीला. नाही. आणि आता त्याला गाडायला निघालेत. मी नाही रे, अनेक लोकांनी असं म्हटलं. नाही, पण आपण ऐकायचं नाही बघूया. ऐकलं नाही काय ते ग्रेटेस्ट कॅप्टन काहीतरी काय. तर हाऊ यू रेट इट पप्पू, इंडियन टीम एंटरिंग अ टेस्ट मॅच विदाउट अ स्लो बॉलर. कॅन यू इमॅजिन? या नेवर. आपली ट्रॅडिशनच ती आहे. अरे आपले वर्षानुवर्ष आपल्या सगळ्या विकेट कोणी काढल्या तर फास्ट बॉलरनी काढल्या का स्लो बॉलरनी? आणि ऑन टॉप ऑफ दॅट यू आर सेइंग वी आर प्लेइंग विथ 4 फास्ट बॉलर्स.
हे चिटिंग आहे. फास्ट नसताना युअर कॉलिंग नाही हो. फास्ट. आणि विनय कुमारला म्हणजे मी त्या यादवला समजू शकतो. मला वाईट काय वाटतं माहिती आपल्याकडे नाही ना, जे काय आहे त्यांनीच अल्टिमेटली यू हॅव टू प्ले विथ द सेम थिंग ना, यू हॅव नो चॉईस. येस, पण कॅप्टन कूल, कॅप्टन अमुक, कॅप्टन नाही नाही, या एक इज हॅड इज मॅजिक, त्याच्यात प्रश्नच नाही. एक मी आत्ताची जी 5-6 वर्ष, पण ऑस्ट्रेलियात किती वेळा गेलो आपण त्या मॅचला? नाही गेलो. एक सिरीज काढली त्यांनी बेन्सन आणि हेजेस, आपण दोन्ही कॅप्टन होता 2008 साली, त्यावेळेला तो कॅप्टन होता. पण ती सचिनने काढून दिली ऍक्च्युअली, आणि 2 100 केल्या शेवटच्या ह्याच्यात, एकदा 100 आणि 93 फायनल मध्ये, आणि आपण ती मॅच जिंकली. आणि त्या काय पप्पू, इट्स अ थ्रिलर, it's a good thing to have after a tough test match series. Good to have one day thriller, that's fine. But that doesn't give you a ranking. No way. And he is not even a test class batsman. How can you equate the situation? Batting बद्दल काय होतं? He is not even a test class batsman. His wicket keeping has gone down a lot. तरी या मॅचला he has not missed anything so far. Oh, lucky. तू पाहिलेला ग्रेटेस्ट विकेट किपर नरेंद्र तावणे? Without a doubt. विदाउट अ डाऊट एव्हर. किरमाणी त्याच्या जास्त. नाही एकदा बेस्ट म्हटल्यानंतर बाकीच्यांची गर्दी काय करायची जरूर आहे? काही लोक किरमानीला ग्रेट मानतात कारण ही हॅज केप्ट विकेट्स अगेन्स्ट द स्पिनर्स. पप्पू, किरमाणीला ग्रेट मानतोस ना तू, ही गोष्ट मी नाही, व्यंकट काही लोकं, राघवांच्या काही समोर कधी बोलू नकोस. तो तुझा शर्ट धरेल ना. इतके कॅचेस सोडलेत त्यांनी. हो, त्या 83च्या टूरला प्रत्येक वेळी माझ्या वहिनीला सुरुवातीला कॅचेस सोडलेत त्यांनी. हे व्यंकट मलाच सुनवायचा. मी काय त्याला वाटत मी काय जाऊन सांगेन. पण नरेंद्र वॉज, तू केवळ दादर युनियनचा असं म्हणत नाही. कानपूरला त्या मातीवरती बॅरी जार्मन ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होता, बिकॉज ऑफ डिफॉल्ट कोणीतरी इंजोर्ड झाला म्हणून. आणि काय सांगितलं माहिती आहे, लेसर विकेट किपर वी वुड हॅव वन ऑन बाईज. याच्यापेक्षा मोठा कॉम्प्लिमेंट मिळू शकेल काय तुला? डेफिनेटली. त्या तुलनेत तर हे दोन्ही बिनी काहीच नाही वाटत. पण अरे हे लोक शिवाजी पार्कचे लोक दादुन्यांवर करपायचे ते ठीक आहे, पण क्रिकेट मध्ये नाही. एक्झॅक्ट. सुभा क्वाइटली म्हणायचा, नरेंद्र मागे असताना जो कॉन्फिडन्स असतो ना बॉलिंग करायला, तो इतर लोक असताना नसतो. नाही होतच, म्हणजे काय प्रश्नच नाही. मी आपला तुला मुद्दा म्हणून नरेंद्रचं बाहेर काढण्यासाठी नाही. सुभावच हे भाबडी लोक रे, त्यावेळी जाता तो त्या सेनचा किस्सा सांगणार आहे. मग एकदा सुभाष गुप्तेला सेन उभा राहिला आणि त्यांनी पॅन्ट घेतली आणि काय झालं सांग. नाही तो साईन लँग्वेज तर मला माहित नाही तो पप्पू. नाही तो मी असं ऐकला की शिवाजी पार्क मध्ये सांगतात की पीसी सेनला एकदा विकेट किपर म्हणून उभा केला सुभाष गुप्तेला, आणि त्याला सुभाष गुप्तेचा गुगली कळायचा नाही. सुभाष गुप्तेने सांगितलं की मी अशी बक्कलनी पॅन्ट वरती केली की तू समज गुगली आहे म्हणून. तर त्याने बॉलिंग टाकली आणि ते सुभाषची पॅन्ट खाली गेली म्हणून त्यांनी असा तर त्याला वाटलं गुगली म्हणून तो तिथे सरकला. बॉल लेग ब्रेक होता बॉल तिथे. असे विकेट किपर त्यावेळेला होते. पण एक आहे की तू मगाशी म्हणाल असेल, म्हणजे धोनीने आपल्याला आपल्या आयुष्यात म्हणजे करिअर वाईज मॅग्निफिसंट करिअर, प्रश्नच नाही. आणि आता तो एक क्रिकेट मी कुठलं तरी सोडून देईन वगैरे आता बोलतोय, ठीक आहे. त्याला कळलंय लवकर. मला एक सांग, वेन युअर अ क्रिकेटर हाऊ कॅन यू गिव्ह अप? पण आता तुझा पाय तुटला, हात तुटला, यू कॅन प्ले दिस, सो फाईन गिव्ह अप. हाऊ कॅन यू गिव्ह अप यार? ते तुझ्या काळात राहिलं. आता कुठे पैसे मिळतात? वन डे आणि T20 टेस्टला रन्स होतात, ठीक आहे, म्हणून तू ही विल कॉन्सन्ट्रेट. पैसे जास्त T20 सगळ्यांनीच केलं. ऑस्ट्रेलियन्स पण तसेच करतात त्यातले काही. पॉली 50 वर्ष उशिरा जन्माला आला असताना तर अजून खेळत असता, कळलं असता. इतकी खुजली होती त्याला खेळाची. एक्झॅक्टली तेच. पण मला वाटतं धोनीने दिलेलं ग्रेटेस्ट मोमेंट आपण पाहू आणि आपण इथे थांबूया. मला असं वाटतं की तुम्हाला हे आवडलं असेल. आपण तो एक आधी मोमेंट पाहू. Absolutely magnificent. Dhoni finishes off in style. A magnificent strike into the crowd. India lift the World Cup after 28 years. The parties start in the dressing room, and it's an Indian captain who's been absolutely magnificent in the night of the final. But he's demolished it. He really has. 91 from 79 deliveries. MS Dhoni 8 fours, 2 sixes. Look at the scenes here. Great joy at the Wankhede. Great joy, you would say, all over India. They've been magnificent. This has been a super game of cricket. Here. Will you just take a moment to reflect and try to
imagine what the feeling is to be in those shoes, whether it be the coach, the player, the fan. That real feeling of success, joy and reward. 2 for 31. Borthorpe back in the shed. Sachin there. What does it mean to him? He still looks a boy, 38 years of age. A lot more to come from him. These players will be friends for life. They've shared something very special here. It was a gutsy performance. MS Dhoni Gambhir playing despite his stadium. And just like Kapil Dev 28 years ago, up steps Mahendra Singh Dhoni to pick up the World Cup for India. Tonight, India are the world champions for 2011. Without such fabulous performance and such consistency, it would never have happened. And were you able to control your tears? No, not really. They were happy tears, so I wouldn't mind, crying. We have spent together, and this was the goal that we wanted to achieve, and each and every individual Nothing to beat this moment. Nothing to beat being the world champions again. फॅन्टास्टिक. मला वाटतं हा एक मोमेंट या सगळ्यांनी दिला आणि खरं तर या इन्फॉर्मल गप्पा तुम्हाला सगळ्यांना आवडले असतील असं मला वाटतं. खरं या विषयावर किती वेळ गप्पा मारता वासू बरोबर असताना तुम्हाला माहितीये त्याला किती बॉल टाकले तरी तो सेहवाग वॉर्नर यांच्यासारखी बॅटिंग करतो आणि खूप मजा आली. आणि तुमचा जो पूर्वीचा सेहवाग आजचा नाही असं धरत नाही. आणि किती अजून 1-2 तास सहज आम्हाला या विषयावर बोलता आलं असतं. तू आज अरेंज केलंस आणि खूप छान. मला असं वाटतं यू आर ऑल्सो सॅटिस्फाईड की हे वासू तुला थंडी वाजत नाही. तू मध्ये एकदम उभा राहिलास म्हणून मला काही कळे ना. थंडी वाजत थोडं. हो का रे? नाही तू मध्ये उभा राहिला. मी बसलेलो कधीच नाही. मला वाटलं 2 तास बसवला. मला वाटलं शिक्षा केली की काय मला. तर मला असं वाटतं इकडेच व्हॉइसिंग मधले खास लोक आहेत. आमच्या आपल्या प्रोग्रामला बऱ्याच वेळेला मी यांना पाहिलेलं नाही, फार रेअरली पाहिलेलं आहे. म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत. नाटकातले आहेत, सिरियल मधले आहेत, व्हॉइसिंग मधले आहेत. एरवी त्यांना वेळ नसतो जास्त. सगळ्यांनी या गोड आठवणी घेऊन बाहेर जाताना तिळगुळ सुद्धा घ्या आणि सर्वांशी गोड गोड बोलत राहा.